कर्मयोगिनी राजयोगिनी जयश्री अहिल्या माता, अजूनी नर्मदा सांगते तुझ्या यशाची गाथा. म्हणजे संपूर्ण आयुष्य लोककल्याणार्थ त्यांनी समर्पित केलेलं आहे. म्हणजे विचारशील, धर्मपरायण, प्रजावत्सल, राजनीतिज्ञ, राजयोगिनी अशी अनेक अनेक विशेषणे लावली तरीही पुण्यश्लोक हा शब्द उरतोच. असं हे बहुमानार्थी व्यक्तिमत्व आहे. मग पुण्यश्लोक ही उपाधी त्यांना कुठे मिळाली, तर असा उल्लेख आहे की धर्मपीठाचे जे शंकराचार्य आहे काशी विश्वेश्वराचे, तर तिथे त्यांनी अहिल्याबाई होळकरांना ही उपाधी दिली आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला धर्मभास्कर या मासिकामध्ये आपल्याला सापडतो. तर हा एक पुण्यश्लोक. आणि त्यानंतर आपण पुराणामध्ये जर बघितलं तर पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिर, पुण्यश्लोको विदेहीच, पुण्यश्लोको जनार्दना. म्हणजे नल राजा, त्याच्यानंतर जनक राजा, त्याच्यानंतर आपले भगवान शंकर, यांच्यानंतर आपल्याला जर पुण्यश्लोक कोणी म्हणायला दिसत असेल तर आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना आपल्याला म्हणले, म्हणजे त्या प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत आणि त्यांचं कार्य पण तसं आहे.